भिवंडी शहर व ग्रामीण भागों में रोड पर हुए खड्डे से लोगों को हो रहे परेशानियों को लेकर नागरिक जीवित बचाव संघर्ष समिति के बैनर तले एडवोकेट किरणजी चन्ने द्वारा आज दिनांक 21 जून 2025 को भिवंडी स्थित बागे फिरदौस मस्जिद के पास सनोवर हॉल में पत्रकार परिषद का आयोजन किया गया। पत्रकारों से वार्तालाप करते हुए एडवोकेट किरणजी चन्ने ने क्या कहा, आइए सुनते हैं इस खबर में। भिवंडी नागरिक जीवित बचाव संघर्ष समिती द्वारा ही आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेसाठी माझ्या समवेत कॉम्रेड सुनील चव्हाण आत्ताच उपस्थित झालेले अंजूर फाट्यामध्ये या परिसरामध्ये जे या ट्रॅफिक आणि विशेष करून रस्त्याच्या बाबतीमध्ये आंदोलन करतायत ते अविनाश पाटील गुरुजी आत्ताच या ठिकाणी गेलेले आहेत। त्याचबरोबर सलीमजी सिद्दीकी, मनसेचे उपाध्यक्ष चंद्रकांतजी पाटील, अजिंक्य गायकवाड, जितेंद्र जाधव, अब्दुल अन्सारी, अमोलजी तपासे आणि काही मंडळी अजून येते। आपल्या सर्वांना माहिती आहे की भिवंडी शहर आणि लगतचे सर्वच रस्ते, मग भिवंडीवाडा महामार्ग असेल, भिवंडी कल्याण रस्ता असेल, भिवंडी चिंदीपाडा रस्ता असेल, भिवंडी अंजूर पाय रस्ता असेल किंवा अंजूर मानकुडी रस्ता असेल, अंजूर ते कशेली रस्ता असेल, या साऱ्या रस्त्यांवर गेल्या अनेक महिन्यापासून जे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होते आहे, याला कारणीभूत असणाऱ्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे जे वाहतूक विभाग आहे यांचा जो भ्रष्टाचारी आणि नियोजन शून्य असा जो कारभार आहे हा कारणीभूत आहेच। म्हणजे जड वाहनांना भिवंडी शहरामध्ये प्रतिबंध आहे, त्याच्या अधिसूचना शासनाने प्रशासनाने जारी केलेला आहे। तरी देखील आपण बघू शकतो की सर्वच ठिकाणाहून भिवंडी शहरामध्ये हप्ते घेऊन सर्रासपणे जड वाहने सोडली जात आहेत। संध्याकाळच्या वेळेला जर आपण बघितले तर रस्त्याच्या दुतर्फा मोठी वाहने उभी असतात जी रात्री हप्ताखोरी करून सोडली जातात। दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे की नियोजित ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांना ज्या ड्युट्या दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला पोलीस कधीच दिसत नाही। म्हणजे साधं उदाहरण सांगायचं तर आपल्या समोरचा जो एसटी कडनं जाणारा नदी नाक्याकडे जाणारा जो ब्रिज आहे याच्यावर बघितलं तर कोणतरी एक त्रयस्थ माणूस कोण पोलीस मित्राच्या नावानं कोणतरी उभा असतो। स्पॉटला अधिकारी नसतातच, जेव्हा मोठ्या गाड्या सोडायच्या त्यावेळी तर मुद्दामून नसतात, कारण ते आधीच नियोजन ठरलेलं असतं की किती गाड्या सोडाव्या। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की रस्त्यांची जी दुरावस्था झालेली आहे, आता भिवंडीवाड्या रस्त्याला गेल्या 4-5 दिवसापासून असं बघत असाल तर दिवसभर इथून तर जवळजवळ आनगाव गावच्या पुढे प्रचंड अशी ट्रॅफिक दोन्ही बाजूने असते। आतल्या अंतर्गत गावांचे रस्ते देखील तुडुंब भरलेले आहेत, परंतु या बाबतीमध्ये ग्रामीण पोलीस असतील किंवा शहर पोलीस असतील वाहतूक कुठलंही नियोजन त्यांच्याकडे नाही। उलट पक्षी मला याच्यात एक फार मोठं षडयंत्र दिसतं ते असं की भिवंडी शहर असेल आणि भिवंडी शहरालगत जे मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स आलेले आहेत आणि ज्याच्यामुळे भिवंडी परिसरातील जनतेला जो रोजगार उपलब्ध झालेला आहे, जो आर्थिक विकास होतोय, हा आर्थिक विकास रोखण्यासाठी फार मोठं षडयंत्र काही राजकीय पुढाऱ्यांकडून असेल, काही व्यापारी वर्गाकडून असेल, बिल्डर वर्गाकडून असेल, हे हेतुपूर्वक केलं जात आहे आणि भिवंडी शहराला आणि आजूबाजूच्या परिसराला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे की इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते, तासनतास तुम्हाला ट्रॅफिकमध्ये उभं राहावं लागतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी वर्ग भिवंडीमधून बाहेर जायला लागलेला आहे, हे वास्तव आहे। आणि हे षडयंत्र जर असंच टिकून राहिलं तर या ठिकाणी जो गोडाऊन झोनचा जो काही मोठ्या प्रमाणात आता जे काही कंपन्या येत आहेत, गोडाऊन्स येत आहेत, हे पुढच्या काळामध्ये येणार नाहीत, तिथून स्थलांतरित होतील। त्यामुळे हा एक षडयंत्राचाच भाग आहे। यातला महत्त्वाचा मुद्दा आणखीन असा आहे की या सगळ्या ट्रॅफिकचा जो त्रास आहे हा सामान्य जनतेला होतोय, रुग्णांना होतोय, विद्यार्थ्यांना होतोय, नोकरदारांना होतोय, नोकर वर्गाला होतोय।
परंतु याच्यावर कुठलाही तोडगा काढण्यास प्रशासन पूर्णतः असफल ठरलेलं आहे. खड्डे बुजवण्याचे करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट शासन देत आहे, खड्डे बुजवले जात नाहीत. आता भिवंडी मावळा महामार्ग असेल, अंजूरफाटा पाय मार्गावर असं पॅच बनवण्यात आलेलं आहे. कुठलीही त्याच्यावर रोलिंग नाही, स्क्रोलिंग नाही, कुठल्याही पद्धत वरचं नुसतं सगळं मलमपट्टीचं काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक भ्रष्टाचार सुरू आहे, रस्त्यांच्या वाटोळं करण्यात आलेला आहे. परंतु या बाबतीमध्ये जनतेनं ज्या पद्धतीनं जागरूक राहायला पाहिजे, त्या विरोधामध्ये लढा उभा करायला पाहिजे. जो लोकशाही मार्गाने असेल, कायद्याच्या मार्गाने असेल, तो उभा करण्यासाठी आजची ही परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आम्ही लवकरच म्हणजे येत्या बुधवारी महामोर्चा भिवंडी शहरातून काढणार आहोत, जो ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये असेल, रस्त्यांच्या बाबतीमध्ये असेल आणि भ्रष्टाचाराच्या ज्या अधिकाऱ्यांचा जो भ्रष्टाचार सुरू आहे त्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये असेल, हे सांगण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही भिवंडी नागरिक जीवित बचाव संघर्ष समितीच्या वतीने केलेली आहे. आता माणसांचे जीव रस्त्यात धोक्यात आलेले आहेत. बाईकवाला बाईक चालू शकत नाही, फोर व्हीलरवाला फोर व्हीलर चालू शकत नाही. याच्यानं जनतेला मानसिक शारीरिक त्रास होतोय, त्याचबरोबर आर्थिक नुकसानी होते. जीवित सकाळी घरातून निघालेला माणूस संध्याकाळी घरी पोहोचेल का नाही याची शाश्वती या रस्त्याला प्रवास करताना राहिलेली नाही. खड्डे पाण्याने तुडुंब भरलेले आहेत, बाईकचे ॲक्सिडेंट होत आहेत, रिक्षा पलटी होत आहेत, जे प्रवासी वाहतूक करतायत ती वाहनं पलटी होत आहेत. अनगाव आणि या पट्ट्यात जर आपण काल परवा बघितलं असेल तर रोज एक ट्रक मोठा पलटी होतोय. रस्त्यांची अत्यंत दुरावस्था करून ठेवलेली आहे. ठेकेदारांना काही पडलेलं नाही, कॉन्ट्रॅक्टर्सला काही पडलं नाही, सब ठेकेदार नेमण्यात आलेले आहेत, अभियंत्यांना काय पडलेलं नाही, शासनाला काही पडलेलं नाही. माणसांचे जीव असे टांगून ठेवलेले आहेत. म्हणजे सकाळी निघालेला माणूस ज्या दिवशी संध्याकाळी घरी पोचेल त्या दिवशी तो पोचला असं आपण समजावं, म्हणून आम्ही या संघर्ष समितीला भिवंडी नागरिक जीवित बचाव संघर्ष समिती असं नाव दिलेलं आहे. तर या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, नियोजन शून्य कारभाराच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी लवकरच येत्या बुधवारी मोठा आंदोलन महामोर्चा काढणार आहोत, हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. अभी भाई साहब ने एक सवाल पूछा था अपने पत्रकार बंधु ने कि एक APJ अब्दुल कलाम ब्रिज के ऊपर एक कुछ मास्टिक डांबर वगैरह डाल के रास्ते का मरम्मत किया था, कुछ महीने चला, उसके बाद उखड़ गया. ये तो बहुत अच्छी बात है, कुछ महीने के बाद उखड़ गया. एक 8 दिन पहले दामनकर नाके पे यही कहीं से काले वाले बिल्डर ने रेती में वो क्रेशर में काला मिला के रास्ते पर डाला था. आज वहाँ पर शायद 20 बाई 20 का दामनकर नाके पे ऊपर खड्डा है. उसके बाद वो BNN कॉलेज तक डाला था, पूरे के पूरे खड्डे हैं. 8 दिन पहले डाले हुए डांबर पे सीमेंट, ये क्या बोलते हैं, डांबरी रास्ते पे. उसके बाद आपको बताता हूँ, शंकर डाइंग से लेकर ओसवाल वाड़ी का मतलब जो स्कूल है, ओसवाल स्कूल, वहाँ पर भी शायद 40 बाई ऐसा चौड़ाई में 40 बाई पूरा 2 किलोमीटर का डांबर डाला था. पूरा की पूरा रास्ता उखड़ गया है. आप अगर आप वहाँ पे आके देखेंगे आंखों देखा हाल, तो अभी 1-1 फुट पे 2-2 फुट पे 4 बाई 4 6 बाई 6 के खड्डे गिरे हुए हैं. तो ये क्या है? ये ठीक है, ये डांबर उखड़ गया था, पानी गिरा तो उखड़ना तो भिवंडी की शान है, डांबर उखड़ना तो बरोबर. लेकिन उसके बाद बोलता हूँ आपको, ये सीमेंट कंक्रीट का रास्ता ठेकेदार अभी तक बनाते बनाते हनुमान मंदिर कामतघर ताड़ाड़ी पे पहुंचा, लेकिन कामतघर में पहुंचा, लेकिन ताड़ाड़ी से लेके कामतघर तक पूरा रास्ता मतलब एक 7 जगह का मैंने स्पॉट निकाल के रखा है. 7 जगह पे 2-2 इंच का रास्ता नीचे गया है, ये सीमेंट कंक्रीट का. इसको बोलने वाला कौन है? ये क्यों होता है ऐसा? ये जो ठेकेदार है, ठेकेदार को तो मैं बोलता हूँ कि तुम्हारा काम है ऐसा ही काम करना, लेकिन जो अभियंता है वो कहाँ है? मैं इसके लिए मैं हमेशा बोलता हूँ कि ये सब जो है ना बागड़ बिल्ले करप्शन से पैदा हुए गंदी नाली के कीड़े हैं ये सब की सब, और इन्होंने भिवंडी को तहस नहस कर डाला है. इसके लिए आवाज उठाना बहुत जरूरी है, बहुत जरूरी है. आज एक बात बताता हूँ आपको कि मैं कामतघर में रहता हूँ, तो ये आंखों देखा हाल बता रहा हूँ. कई ऐसे एरिया हैं जो पिछड़े वर्ग के एरिया में, मतलब वहाँ पे कोई ज्यादा जाता नहीं, वहाँ पे तो क्या हाल होगा. ये सीमेंट के रास्ते बोलते हैं 10 साल में, अभी 10 साल तक बनाने की जरूरत नहीं. लेकिन मैं बोलता हूँ, अरे ठेकेदार अभी तक करते करते जो स्पॉट से चालू किया था उसके एंड तक पहुंचते पहुंचते भी वो सीमेंट कंक्रीट का रास्ता खराब हो गया. भाई इसका क्या करे, कैसी बढ़ेगी आगे भिवंडी? ये छोड़ो,
वंजरपट्टी नाके से लेके दामनकर नाके तक का रास्ते का हाल देखो, लिबर्टी होटल के पास रास्ते का हाल देखो, महानगर पालिका के सामने रास्ते का हाल देखो, कल्याण नाके पे रास्ते का हाल देखो। क्या इनकी आंख में मिर्ची ठुसी हुई है? क्या है? इनको देख के भी चुपचाप बैठते हैं। इनको नगर सेवक को अगर बोलेंगे तो नगर सेवक बोलेंगे हमारा कार्यकाल खत्म हुआ है, लेकिन जब ठेके का मसला आता है तो हर नगर सेवक अपने अपने एरिया में घूमने लगता है। क्या है ये दोगलेगिरी? खाने के टाइम में नगर सेवक हो, बोलने के टाइम में आप नगर सेवक नहीं हो। इसके लिए आवाज उठानी बहुत जरूरी है। हालांकि मैंने कुछ बोलना बंद कर दिया था, लेकिन किरण चन्ने साहब है, मैं उनके साथ जुड़ा हूं। मैं अभी बोलूंगा, आंखों देखा हाल आपको मैं बताऊंगा। और आज के बाद ये पत्रकार परिषद होने के बाद मैं आपको सबको आमंत्रित करता हूँ, ओसवालवाड़ी, ताड़ारी, दामनकर नाका, लिबर्टी होटल, 8 दिन हुआ डांबर डाला था, 8 दिन उखड़ गया सबकी सब पानी में। चलो वो घूंघट नगर के सामने में से सब आते जाते हो, सब आते ना, देखा आपने? 8 दिन हुआ था डांबर डाला था, क्या हुआ? फिर खड्डा। 8 दिन में ही खड्डा अगर डांबर का गिरता है तो भिवंडी क्यों नहीं बर्बाद होगी? और भिवंडी के ऊपर आज 600-700 करोड़ का जो लोन है वो कहां से भरेंगे? कैसा होगा? मैं भिवंडी छोड़ के तो हम नहीं भाग सकते। क्यों भागेंगे भाई? जिस थाली में खाया हम उसको छोड़ के तो नहीं भागने वाले। उसके लिए लड़ना हमारा काम है, मेरा भी काम है, नहीं तो मैं भी थाने में शिफ्ट हो सकता हूँ। हालांकि यहाँ के 10-15 नगर सेवक लोड़ा में रहते हैं, और क्या बोलते हैं उसको, बड़े बड़े टावर में रहते हैं थाने में, उनकी फैमिली वहां रहती है, और यहाँ पर आके ये कॉर्पोरेशन में नगर सेवक का बिजनेस करते हैं। ये हाल है भिवंडी का। आप जितने भी जाने माने बागड़ बिल्ले देखेंगे जो 5-5 बार छूट के आए हैं, वो एक भी भिवंडी शहर में रहता नहीं, एक भी भिवंडी शहर में रहता नहीं। आमदार का जो काम है वो आमदार पूरी तरह से निभा नहीं रहा है। हालांकि नगर सेवक, चलो तुम्हारी पावर लैप्स हो गई है, आमदार की पावर तो जिंदा है। आमदार भी शहर के बारे में है ना। आमदार हमारे पूर्व और पश्चिम आमदार इसके लिए बनाए गए थे ताकि ये शहर का बंटवारा होके विकास हो जाए। किसका विकास हो गया? इसके लिए मैं बोलता हूं कि हमने जो आंदोलन का लिया है उसके लिए समर्थन है हमारा किरण चन्ने साहब को। और आने वाले दिन में मैं फेसबुक के जरिए, अगर आप पत्रकार बंधु मेरे को सपोर्ट करेंगे तो मैं वहां पे खुद आपको लाइव दे दूंगा, जो भी आपको चाहिए वहां पे बताऊंगा कि ये देखो ये रास्ता है, जैसा आप बोलेंगे। लेकिन हम किरण चन्ने के साथ है, और मैं चाहता हूं कि भिवंडी की आवाम भी किरण चन्ने साहब के साथ आ जाए, और आप भी सब सपोर्ट करो। धन्यवाद।